गव्हाचं पीठ आणि बेसन याचं आपण थालीपीठ बनवणार आहोत। त्यासाठी आपण 1 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे। एका कटोरीमध्ये आपण धने पावडर, जिरे पावडर, मीठ, हळद, लाल तिखट, काळा मसाला, त्यासोबतच आपल्याला कसुरी मेथी हातावर चोळून टाकायची। आता हे सगळे मसाले लवकर विरघळण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत। पाणी घालून अगोदर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। चवीपुरतं मीठ घालायचं। पुन्हा त्यानंतर आपल्याला यामध्ये बेसनचं पीठ ॲड करायचं। हे सगळं मिक्स झाल्यानंतर पुन्हा नंतर गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत त्यामध्ये। तोपर्यंत आपण याच्यामधल्या जे गाठी आहेत त्या पूर्ण फोडून घेणार आहोत। चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर घालायचे आपल्याला 2 चमचे दही। तर हे दही जास्त आंबट नाहीये आणि दही यासाठी घातलेलं आहे की आपण जे काही थालीपीठ बनवणार आहोत त्याला खूप छान जाळी पडते। कसं कारण जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाहीये। एक 5-10 मिनिटांमध्ये तयार होतं। तर आपल्याला याला मस्त फेटून घ्यायचं। फेटून घेताना त्यामध्ये मी थोडासा खाण्याचा सोडा घातलेला आहे। त्यामुळे थालीपीठ जे आहे ते छान जाळीदार होईल। त्यानंतर मिक्स केल्यानंतर आता या स्टेजला आपल्याला टाकायचं गव्हाचं पीठ। याला अगोदर चांगलं व्यवस्थित फेटून घ्यायचे सुरुवातीला, कारण आता आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही। काय जे आहे ते फेटण्यावर आहे। आपण जेवढं फेटून घेताल तेवढे आपलं जे थालीपीठ जाळीदार आणि छान फ्लफी होणार आहे। आता आपलं पीठ जवळपास तयार झालेलं आहे। तर बऱ्याच जणांची शिकायत असते की लोखंडाचा जो तवा आहे त्याच्यावरती डोसे किंवा थालीपीठ काही जे असलं तर ते चिटकून बसतं, निघत नाहीत, व्यवस्थित होत नाहीत। तर मी पण लोखंडाचा तवा वापरते। तर त्यासाठी सगळ्यात आधी काय करावं लागणार आहे, त्या डोशाच्या तव्याला आपल्याला प्रिपेअर करावं लागतं थोडंफार। ते मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने करायचं आहे। सगळ्यात आधी त्याला तव्याला गरम करून घ्यायचे। गरम झाल्यानंतर एखाद्या टिश्यू पेपरच्या साहाय्याने आपल्याला त्या तव्यावरती सगळीकडून तेल लावून घ्यायचे। तेल लावून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला थोडंसं थंड पाणी घालायचे। थंड पाणी घालून फेकून द्यायचे ते पाणी काढून टाकल्यानंतर हा डोसा तवा तयार झालेला आहे कम्प्लिटली। त्यावरती डोसे बनवा नाही तर थालीपीठ बनवा। तव्याला पीठ अजिबात चिटकणार नाही। अगदी तेल लावायची सुद्धा गरज नाही। न तेल लावता सुद्धा छान असं व्यवस्थित पलटता येईल। हे पहा, मी यावरती थालीपीठचं पीठ असं पसरून घेतलेलं आहे आणि खाली तेल न लावताच किती छान असं एकदम व्यवस्थित झालेलं आहे। सुरुवातीला मुद्दामूनच मी चटणी कमी टाकलेली आहे, कारण 2-3 असे मी फिक्के बनवून घेणार आहे। आणि त्यानंतर आता उरलेलं जे बॅटर आहे त्यामध्ये 2 चमचे लाल मिरची टाकायची आहे आणि आपल्याला तिखट थालीपीठ बनवून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ वापरून बनवलेलं हे थालीपीठ जेवढं झटपट होतं तेवढंच पौष्टिक पण आहे। नक्कीच लहान मुलांना करून द्या, त्यांना हे आवडेल आणि तुम्ही पण आवडीने नक्कीच बनवून खा। कसं आहे ना, बाहेरचं खाण्यापेक्षा घरातलं काही खाल्लं ना लहान मुलांच्या अंगी लागतं। शक्यतो बाहेरचं खरंच देऊ नका काहीच, कारण आजकाल बाहेर सगळी भेसळ चालू आहे। त्यापेक्षा असंच घरात काहीतरी चटपटीत बनवून त्यांना नेहमीच काहीतरी वेगळं करून देत राहा। मुलं पण आवडीने खातील, मला पण छान वाटेल। माझं चॅनल नवीन असल्यामुळे मला स्वतःला दाखवून शूट करायला जमत नाही, म्हणजे आणि खरं सांगायला गेलं तर माझ्या शूट करण्यासाठी जो ट्रायपॉड वापरतो तो नाहीये, त्यामुळे मला थोडीशी अडचण होते। यातले बरेचसे कुकिंग व्हिडिओ खूप आधी शूट केलेले आहेत। यापुढे ब्लॉग बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।